घरातच घडते. सासूबाई काय एवढं निरखून बघताय त्या मामंजींच्या फोटोकडे? नाही म्हणलं आणखीन काही वर्षाने असा फोटो आमचा बी लागल. तुमचा ते भाऊ ते गुंड ते प्रकरण झालं नसतं तर म्हातारा गचकला नसता. सासूबाई तुम्ही विसरताय, माझ्याच आधीच्या चांगुलपणामुळे तर अर्धी इस्टेट आपल्या नावावर होणार होती. अहो परती होईपर्यंत तरी तुम्ही नीट वागायचं होतं ना. तुमच्या वागण्यामुळेच आपल्या फिल्मचा इंटरव्हल झाला आणि इंटरव्हलच्या पुढे मग फिल्म गेलीच नाही. अर्ध काय आणि कसलं काय समजा त्या मधुराच्या हातात गेलं. खरंच हो सासूबाई, मला ना कधी कधी सुचतच नाही. आधी आपण ना त्या मधुराचा विचार करायचो, आता आपल्याला त्या रोहितचा विचार करावा लागतो. राहू केतू आहे दोघही. मधुराचं सामान आणायला आलोय मी. ताईकडे राहते ना ती. म्हणजे घर सोडून जाणार ती? अव 4 दिवस राहणार असतील बहिणी संग. मग आनंदराव पुढे काय करायचं ठरवलंय? काय करणार, हातातून सगळ्या गोष्टी केव्हाच निसटून गेल्यात. मागे राहिल्यात त्या फक्त कटू आठवणी. मायाला तिच्या अपराधाची शिक्षा मिळेलच, पण तिला साथ दिल्याची शिक्षा मी भोगतोय देशमुख साहेब. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत आता एकच गोष्ट करायची राहिली, ती म्हणजे मानसीकडनं माफी मिळवणं. त्रास शारीरिक आहे का मानसिक? आई तुम्ही कशाबद्दल बोलताय? मला असं वाटतं की मुलगी म्हणून तू हट्ट करावास, मला सगळं येऊन सांगावंस, आपण गप्पा माराव्यात, दोघींनी मिळून शॉपिंगला जावं असं खूप वाटतं. मुलगी नव्हती ती हौस तू भरून काढावीस असं वाटतं. किती काम करतोयस रे आजकाल? जेवणा खाण्याकडेही लक्ष नाही तुझं. आज लंचही उशिरा घेतलास ना? तुला कसं कळलंय? हा, अक्षय म्हणाला असेल. नाही आरेकरांनी सांगितलं. कौतुक करत होते तुझं. एक मिनिट. त्यांनी कशासाठी फोन केला होता हे सांगायला? नाही रे, मीच फोन केला होता त्यांना. म्हटलं ऑफिस मध्ये काय परिस्थिती आहे जरा विचारूया. तू त्यांना फोन केला होतास का? माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? का तू मालकीण आहेस याचा विसर पडू द्यायचा नाहीये स्टाफला? अरे असं काय म्हणतोयस? असं काहीच नाही. आणि एवढं काय त्यात? तुझ्यावर जर विश्वास नसता तर तुला सगळं हँडल करायला दिलंच नसतं ना, त्यांनाच दिलं असतं. पण लोक असा अर्थ काढत नाहीत ना. तू काय त्यांना नेमल्यास माझ्यावर वॉच ठेवायला? ऋतू, तुझ्या मनामध्ये केदार बद्दल जे काही आहे ते खरंच तसं आहे असं तुला जर का वाटत असेल ना, तर वेडी आहेस तू. केदार तसा मुलगा नाहीये. आय नो त्याच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत सध्या, पण कसं आहे त्याची काही टार्गेट्स आहेत. आता त्याच्या मागे तो वेड्यासारखा लागलाय मला कळतंय. अशा वेळेला तू त्याला तुझ्या दिशेने खेचू नकोस. त्याचीही दमछाक होईल आणि तुझीही दमछाक होईल. विरुद्ध फोर्सने धावतात ना तसं होईल त्याचं. आय एम सॉरी, मला खरंच चिडायचं नव्हतं, पण समजून घे ना ग. मी सुद्धा दिवसभर काम करून खूप दमलो होतो. तर तू असा विषय काढलास आणि मला शांतपणे तुझ्याशी गप्पा मारायच्या होत्या. तुला थोडा वेळ द्यायचा होता. आय एम रिअली व्हेरी सॉरी. सूप. अरे वेड्या, आई आपल्या जवळ आहेत, आसपास आहेत. त्यांना तुला असं पाहायला नाही आवडणार. खरंच सांगतोय मी, नाही आवडणार त्यांना.